सेमीफायनल क्रमांक 1 जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने धीरनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांच्या विरोधामध्ये OV11 या दोन संघांमध्ये आपण पाहतोय आज सामन्याच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला भेटीला आला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना आपण OV11 या संघाला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झाला. पंचांचा इशारा येईल. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. गोलंदाज पहिलं षटक घेऊन कुणाल पवार हा गोलंदाजीच्या मार्कवरती येतो. सलामीसाठी आपण पाहतोय प्रशांत आणि दुसऱ्या बाजूने बबलू खामकर आणि प्रशांत हे दोन आघाडीचे बॅटर आहेत. डावाला सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला बॉल. पहिलाच बॉल. बेस्ट टाइम स्ट्रोक. अगदी पाठवरती आपण मिडल होताना चेंडूला पाहत नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील वेगाने चपळतेने मात्र मैदानाच्या आतमध्ये जी पळून पूर्ण केली जाईल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगाने पळून पूर्ण केल्यात. कारण दोन्ही संघातील खेळाडूंना माहिती आहे एक धाव महत्वाची आहे. एका बाजूने धाव रोखण्यासाठी प्रयत्न केले परंतु दुसऱ्या बाजूला दुसरी धाव घेण्यासाठी वेगाने प्रयत्न. 2 धावेने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये उघडलं जाईल. प्रशांत शुक्ला आणि बबलू खामकर हीच जोडी तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर मागच्या सामन्यामध्ये धुवाधार खेळ बबलू खामकर यांचा आपण पाहिला होता. त्याचमुळे आता पाहूया प्रशांत शुक्ला यांच्या पहिल्याच बॉलवर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. OV11 या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होते कुणाल पवार. पहिल्या चेंडूवर धावा मिळाल्या 2 आणि यस या ठिकाणी धाव पूर्ण आहे की नाही, बॅट ग्राउंड झाले की नाही त्यासाठी आपण वॉर रूम मध्ये येतोय. चला या पंच थोडे बिझी होतील. शॉर्ट रन आहे का त्या गोष्टीला आपण पडताळून पाहणार आहोत. सर आत्ताच्या धावा किती आहेत? 2 धावा आहेत. 2 धावा ज्या पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय तिथे मैदानाच्या 2 धावा. प्रशांतच्या बॅटमधून पुन्हा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन तयार. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकलेला नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये जर त्या सर्कलच्या आतमध्ये त्यानंतर धावबाची देखील संधी होती परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय तिथे संधीचं सोनं झालंय. एक चेंडू एका चेंडूवरती 2 संध्या एकाच फलंदाजाला बाद करण्यासाठी परंतु मैदानाच्या आतमध्ये एकाही संधीचं सोनं तिथे होऊ शकलं नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा 30 सर्कलच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेले आहेत त्या 2 धावा. सुरेख विकेट. दोन्ही फलंदाज चपळतेने मात्र 2-2 धावा पळून पूर्ण करतात. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण चेंडू पाहिला तिथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बराच काळ हवेमध्ये होता परंतु झेल टिपता तिथे आला नाही आणि 2 धावा ज्या स्कोर कार्ड पुन्हा पुढे घेऊन जातात. 4 धावा एकूण स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळी रिव्हर्सचा अटेम्प्ट तिथे लाऊड अपील उंचावून धरली आहे तिथे यष्टीरक्षकाने. जोश बराचसा पाहायला मिळाला परंतु आत्मविश्वास कमी. त्यानंतर देखील आपण पाहतोय तिथे मैदानाच्या मध्ये चेंडू डॉट कळवला जाईल. निर्धाव चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये कुणाल पवार हा गोलंदाज मैदानाच्या मध्ये असताना पहिल्याच चेंडू पासून पाहतोय प्रशांत शुक्ला याच्या बॅटमधून मात्र धावा यायला सुरुवात झाली. यावेळी रिव्हर्स स्विचचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये आणि चेंडू तिथे डॉट पाहायला मिळेल. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. यावेळी सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक बीट. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. चांगला फटका इथे सजवला जातोय मेडॉनच्या डोक्यावरून आणि त्या दरम्यान प्रशांत शुक्ला यांच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. सेमीफायनल क्रमांक 1 मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूने इथे बाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूने OV11 या 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेली सेमीफायनल क्रमांक पहिली जे मैदानामध्ये सुरू आहे. 8 धावा आतापर्यंत झाल्यात विदाउट लॉस. आतापर्यंत 1 चौकार, 1 दुहेरी, 1 सिंगल, 2 दुहेरी आणि 1 चौकार आपण आतापर्यंत खर्च होताना पाहिले. 8 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. गोलंदाजी मार्क वरती कुणाल
पुन्हा एकदा सज्ज होत आहेत तर स्ट्राईकला असतील प्रशांत शुक्ला. गोलंदाज पुन्हा आता तयार. पुढे सरसावत हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचं होतं तिथे, परंतु उंची मिळाली नाही तिथे हेलिकॉप्टर स्ट्रोकला. आणि 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे मिड ऑफ मध्ये चेंडू अडवला जाईल. एक चांगलं क्षेत्ररक्षक त्वरित फिकी, त्यानंतर नक्कीच फलंदाज धावेसाठी तिथे मात्र नक्कीच थांबलेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चेंडू टॉट येताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एक सुंदर फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या टप्प्यावरती यावेळी चेंडू फील्ड केला, सिंगल घेतली, फेकीला वेळ, आणि नक्कीच तिथे मैदानाच्या आतमध्ये वेळ घेतला तिथे क्षेत्ररक्षकाने, परंतु संधीचं सोनं केलं फलंदाजाने. पळून पूर्ण केल्यात त्या 2 धावा. पहिल्या षटकाची सांगता या 2 धावींच्या मदतीने होईल, आणि 2 धावींच्या मदतीने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढलं जातंय. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सुरुवात तर इथे काहीशी संयमाने होते. एकच चौकार आलाय, परंतु धावसंख्या 10. कुणाल पवार यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली, आणि सातत्याने आपण प्रत्येक मॅच कडे जर पाहिलं ना, तर पॉवर प्ले नंतर जो धावांचा वेग वाढवला जातोय त्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी इथे कुणाल पवार यांची आपण पाहतोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये केलेली अप्रतिम अशी कामगिरी, आणि त्याचमुळे हे दोन्ही संघ सेमी फायनल मध्ये इथे दाखल होत आहेत. आजच्या मॅच मध्ये देखील निलेश धमिष्ठे प्रतिष्ठान या संघाने केलेला अप्रतिम असा खेळ, परंतु काही अंशी ओव्ही 11 हा संघ इथे बाजी मारून सेमी फायनल मध्ये दाखल झाला, आणि सेमी फायनल मध्ये देखील एक कडवं आव्हान इथे त्यांच्या समोर आहे. पहिलं षटक संपलंय, 10 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती चेतन भाटे, डावखुरे शैलीचा एक फिरकीपटू इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. 10 धावा आहेत विदाउट लॉस. अभि वांगे इथे बबलू खामकर इथे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहेत, तर नॉन स्ट्राईकला प्रशांत शुक्ला. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दूरवरती सजवलं जात आहे. डीप मिड विकेट आणि डीप वाईडिश लॉंग ऑन असे 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. पहिला चेंडू इनसाइड आउट. वा भाई वा, काय फटका इथे सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. चांगला खेळपट्टीचा वापर केला इथे बबलू खामकरने. पहिला चेंडू खेळत होता. पहिल्या षटकामध्ये फक्त त्याने चेंडू येताना पाहिले. पहिल्या षटकामध्ये तो नॉन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळत होता, परंतु जसं त्याला संधी मिळाली, षटक क्रमांक 2 पहिला चेंडू अगदी उजव्या इष्टीच्या दिशेने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू टाकला. त्याच्यावरती एक सुंदर स्ट्रोक, नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळत पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमध्ये एक सुंदर षटकार. 6 धावेने इथे स्वागत केलं चेतन भाटे यांचं. षटकाराने धावसंख्या होते ती 16. पुढचा चेंडू बबलू यांच्यासाठी. पुन्हा एकदा अगदी समालोचन कक्षाच्या जवळ बॉल जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक बबलू खामकर यांच्या बॅट मधून येत आहे षटकार. 6 धावा. यावेळी पावलांचा चांगला वापर केला. फुटवर्क तिथे चांगलं पाहायला मिळालं. स्वतः तिथे जागा बनवली. त्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी समोर आपण पाहिला आलेला हा चेंडू सुंदररित्या ताकदीचा मनगटाची ताकद लावत मात्र हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. लागोपाठचा दुसरा षटकार चेतन पाटेवरती नक्कीच प्रचंड मोठा आक्रमण, प्रचंड मोठा हल्ला केलाय. चेतन मात्र इथे थोडासा संकटात सापडताना पाहायला मिळेल, कारण समोर बबलू खामकर जो मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळीला जो आता सुरुवात करतोय. स्कोरकार्ड वरती धावा पाहतो आपण 22 धावा संघाच्या धावफलकावरती. बिनागड्याच्या बबलल्यामध्ये सलामीची आघाडीची जोडी एक विस्फोटक धाव घातक सुरुवात जी मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करते. 22 धावा आतापर्यंत झाल्या. 2 चेंडूवरती 2 बिग हिट. चेतन भाटे यांना मात्र इथे चेंडू हाताळणं काहीच अवघड आहे, कारण बबलू खामकर इथे चीप फटकेबाजी करतायत. त्याला उत्तर देणं काहीच अवघड जात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र झेल निसटतोय आणि त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जातात. बघा, दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना कॉल दिला नाही आणि त्या दरम्यान इथे झेल हातातून निसटतोय. तिथे जर आपण पाहिलं तर झहीर खान आणि त्याच बरोबरीने
झहीर खान आणि सौरभ दळवी या दोन्ही क्षेत्ररक्षकांमधलं मिस अंडरस्टँडिंग 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. धावसंख्या होते ती 24. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली असं म्हणावं लागेल. 14 धावा आल्यात. हे पॉवर प्लेचं षटक आणि या खेळपट्टीवरती खऱ्या अर्थाने गोलंदाजी करणं काहीसं अवघड आहे. अगदी बॅटवरती चेंडू येतोय. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा मिळालेलं जीवदान त्याचा घेतलेला खरपूस समाचार. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. संधी मिळाली बबलू खामकरला, झेल सोडला त्याचा. 2 क्षेत्ररक्षकामध्ये ताळमेळ पाहायला मिळाला, कॉलिंग पाहायला मिळालं नाही. त्यानंतर नक्कीच पुन्हा त्या रिदम मध्ये आलाय बबलू आणि पुन्हा एकदा लॉंगॉनच्या मध्ये आपण पाहिलं एक सुंदर फटका षटकार. म्हणजे मध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्याच्यासाठी सोप्पा झेल होता, परंतु 30 सर्कलचा आतमधला क्षेत्ररक्षक जास्तीचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. कॉलिंग नाही तिथे आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुटलेला झेल आता महागडा ठरायला जी सुरुवात झाली. याच मैदानावरती आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये झेल सुटल्यानंतर मोठमोठे विक्रम नोंदवले गेलेत. इथे देखील आपण पाहतो तोच विक्रम नोंदवण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा त्या खोलवरच्या टप्प्याचा चेंडू, फुलर लेनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवेल चेंडूला. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आलेली एक सिंगल आणि या एका सिंगलच्या बरोबरीने षटकाची सांगता झाली. महागडी गोलंदाजी झाली होती. षटक क्रमांक 2 मध्ये चेतन भाटे महागडा ठरलाय. खरं तब्बल 21 धावा ज्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झालेले आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती अर्थात धीरजभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या स्कोर कार्ड वरती 31 धावा ज्या बिनागाड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात तर चांगली केली आहे. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 31 धावा 15च्या सरासरीने जवळपास इथे धावा बनवण्याचा प्रयत्न आघाडीच्या दोन्ही बॅटरने केलाय. त्यामध्ये प्रामुख्याने बबलू खामकर यांच्या बॅट मधून षटकारबाजी आपण पाहिली, तर दुसऱ्या बाजूने प्रशांत शुक्ला इथे चांगली साथ देत आहेत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा यॉर्कर स्पेशलिस्ट इथे झहीर खान गोलंदाजी मार्क वरती आमंत्रित केलेत. मागच्या मॅच मध्ये 4थं आणि 6वं षटक या गोलंदाजाने हाताळलं, परंतु इथे रणनीती बदलली आहे. कारण दोन्ही बॅटर इथे सेट आहेत आणि त्यांच्या विरोधात ज्याने आतापर्यंत सर्वात प्रभावशाली कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे त्या प्रमुख गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर पाहूया झहीर खान कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतील. स्ट्राईकला असतील ते बबलू खामकर, तर गोलंदाजी मार्क वरती झहीर खान. चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आणि पुन्हा एकदा तोच रिदम आणि तोच टप्पा इथे पाहायला मिळतोय. धावबाची संधी. ओ इथे कलेक्शन काहीसं खराब होतंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 32. झहीर खान याला आपण पाहतो ज्या प्रकारची गोलंदाजी या पूर्वीच्या मॅच मध्ये केली त्याच टप्प्यावरती आपण पाहतो या षटकाला देखील सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती यॉर्कर चेंडू. त्यांनी या पूर्वीच्या मॅच संपल्यानंतर देखील सांगितलं की ज्यावेळी मी षटकाची सुरुवात करतो, ज्यावेळी माझे पहिले 1 किंवा 2 चेंडू अचूक टप्प्यावरती पडतात, त्यानंतर माझा आत्मविश्वास दुगणावतो. त्यानंतर मी नक्कीच चांगली गोलंदाजी करतो. त्याच प्रकारे आपण पाहिलं ज्या उद्दिष्टाने पहिला चेंडू टाकला अचूक टप्प्यावरती, तर नक्कीच म्हणावं लागेल यॉर्कर चेंडूचा प्रयत्न होता आणि पहिल्याच बॉलवरती तिथे नक्कीच फलंदाज रोखण्यामध्ये त्यांना आलेलं यश आहे. एक सिंगल जरूर आली. पुढील बॉल यावेळेस मात्र हा चेंडू थोडासा टप्पा मागे. त्यानंतर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लॉंग मध्ये चेंडू अडवला, सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण पाहतोय फलंदाज दुसऱ्या धावेसाठी नक्कीच आता इच्छुक पाहायला मिळत नाही. एका धावेवरती समाधान मानलं आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वाढेल धावफलकावरती. 33 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि अद्यापही सलामीची आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. आघाडीच्या जोडीला बाद करण्यामध्ये आघाडीच्या जोडीचा संसार आता फुलायला सुरुवात झाली आहे. या जोडीला मात्र वेगळं करणं हे गोलंदाजाला फार महत्वाचं आहे. झहीर पुन्हा तयार. पुढील चेंडू यावेळेस मात्र सरळ पाटणे स्ट्रोक खेळला. विषप मध्ये चेंडू सरळ पोचेल सीमारेषे पार. मॉर्टर ट्रॉफीला सलामी देत हा दणदणीत चौकार. सुरेख फटका इथे सजवला जातो. बघा बबलू खामकर यांची बॅटिंगची शैली जर आपण पाहिलं ना, तर काहीसं शफल इथे होत आहेत आणि त्यानंतर परफेक्ट मिडल इथे चेंडू केला जातोय आणि आता देखील या चेंडूवरती जो व्ही शेप मध्ये हा फटका खेळून काढला. अगदी वेगवान ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळी सुटावी त्याचप्रमाणे बॅट मधून चेंडू अगदी सरळ रेषेमध्ये
मिडऑफला भेदत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 37. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांची मॅच आहे. हे तिसरं षटक सुरू आहे, त्यामुळे एकाच गोलंदाजाला 2 षटकं हाताळता येतील. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा. यावेळेचा हा चेंडू सुंदररित्या जागेवरतून खोदून काढलाय. जास्त काही तिथे ताकद नाही, परंतु प्रॉपर टायमिंग आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. काय फटकेबाजी इथे केली जाते. प्रामुख्याने बबलू खामकर हा हाफिजचा एक स्पेशलिस्ट बॅटर म्हणून याची एक ओळख आहे, परंतु फुलपिच क्रिकेटमध्ये देखील अशी बॅटर चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. आणि जी बॅटिंग इथे मैदानामध्ये होते ना, अगदी मैदानाच्या चौफेर ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला, त्या गोलंदाजावरती आक्रमण. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 40. झहीर खान समोर आपण पाहतो, एक नक्कीच चांगला प्रत्युत्तर देतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु तितकाच चांगला फटका आहे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एका चेंडूवरती सर्व बेस्ट आणि फलंदाज मात्र इथे होईल बाद. पहिला धक्का, पहिला फलंदाज बॅक टू द पवेलियन. बघा, या अगोदरचं क्षेत्ररक्षण ज्यावेळेस चौकार पहिला गेला ना, त्यावेळेस मिडऑफचा खेळाडू 30 सर्कल मध्ये अगदी प्रयत्न करताना पाहायला मिळाले. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती लॉंग ऑफ मध्ये तो खेळाडू तैनात केला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला. त्यामध्ये देखील बबलू खामकर यांनी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार ठोकून काढला. पुन्हा एकदा रणनीती बदलली. मिड ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असे खेळाडू तैनात केले आणि त्या जाळ्यामध्ये बबलू खामकरला अडकवण्यामध्ये यश मिळत आहे. बबलू खामकर बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. अजिंक्य गोळे, मॅन फ्रॉम वाघोली, इथे बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. आतापर्यंत बबलू खामकर यांनी केलेली अप्रतिम अशी फटकेबाजी. 41 धावा या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. या षटकातील देखील काही चेंडू शिल्लक आहेत. 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अजिंक्य गोळे, मॅन इन फॉर्म, इथे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. एका बाजूने झहीर खान मात्र फक्त चेंडू फेकत नाहीये, तर आगीचे गोळे फेकतोय. आता अजिंक्य गोळे समोर. पहिलाच बॉल अजिंक्यसाठी. खोलवर टप्प्याचा तिथे झेल निसटला. झेल मैदानाच्या आतमध्ये निसटला. प्रयत्न थोडासा अपुरा. त्यानंतर नक्की जावेसाठी धावा, धाव, पळापळ, फेकी खराब, परंतु तिथे कलेक्शन झाला आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माघारी पोहोचू शकत नाही. घरट्यामध्ये विकेट आली. धावबाच्या स्वरूपामध्ये दुसरा फलंदाज जाईल माघारी. हे चित्र आपल्याला मैदानामध्ये नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहावं लागतंय, कारण जिथे स्ट्राईक बॅटर प्रशांत शुक्ला इथे बाद होत आहेत. डीप मध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाकडून झेल निसटला, परंतु त्यानंतर स्वतःला सावरत जे क्षेत्ररक्षकाने फेकी केली अगदी योग्य दिशेने, त्यामध्ये प्रशांत शुक्ला जवळपास धावी झाली देखील असती, परंतु अजिंक्य गोळे यांनी स्पष्टपणे कळवलेला नकार आणि त्यामध्ये प्रशांत शुक्ला या धावांच्या धावेधाव करण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जात आहेत. प्रशांत शुक्ला देखील दुसरा बॅटर इथे दुर्दैवरित्या बाद होतो आणि प्रशांत शुक्ला यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. रोहन, नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत रोहन. पाहूया कशा प्रकारे इथे बॅटिंग करते मॅन फ्रॉम एरवडा. बॅटिंग साठी येतात. तर गोलंदाजी मार्क वरती अशोक गायकवाड उर्फ दादा गायकवाड इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बेचाळीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती अशोक गायकवाड येत आहेत. दादा, तर अजिंक्य गोळे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा जो प्रयत्न केलाय, बघूया आता तो प्रयत्न त्यांचा कितपत यशस्वी होतोय आणि कशा प्रकारे इथे अशोक गायकवाड गोलंदाजीला सुरुवात करतायत. इथे देखील पाहण्याजोगं हे द्वंद्व आहे, हे युद्ध आहे. पहिला चेंडू, वाह काय फटका इथे सजवलाय. उलटा पुलटा
ठोक डाला षटकार 6 धावा. अजिंक्य गोळे आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक होता. रिव्हर्स स्वीट साठी क्षेत्ररक्षक सजवलं होता. जणू काही दादाला माहिती होतं फलंदाजी रिव्हर्स स्विचचा स्ट्रोक खेळू शकतो. जरी क्षेत्ररक्षक सजवला असला तरी स्लॉट मध्ये आलेला चेंडू आणि स्वतःवरती असलेला विश्वास, स्वतःच्या रिव्हर्स स्विचवरती असलेला विश्वास अजिंक्य गोळेने इथे दाखवला आणि एक सुंदर स्ट्रोक जो पहिल्या चेंडूवरती त्याने खेळला. बबलू खामकर जरूर बाद झाला असला, बबलू खामकरची जरूर विकेट आली असली तरी अजिंक्य इथे सांगतोय आम्ही धावपलकाचा जो वेग प्राप्त करून बबलू खामकरने करून दिलेला आहे त्याच वेगाने धावा धावपलकावरती नोंदवणार आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आहे. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावपलकावरती धावा असतील त्या 48. आतापर्यंत 3 षटकामध्ये आपण पाहिले जवळपास 14 धाव्यांच्या सरासरीने ज्या धावा मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्यात त्याच सरासरीने धावा बनवण्याचा प्रयत्न षटक क्रमांक 4 मध्ये देखील अशोक गायकवाड यांच्या पहिल्याच बॉलवरती एक षटकार जो ठोकला. नक्कीच दादा गायकवाड यांचं देखील स्वागत केलं जात आहे. अजिंक्य गोळे यांच्या बॅट मधून आलेला षटकार. धावसंख्या होते ती 48. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नामध्ये म्हणावं तसं यश संपादन करता आलं नाही. अलीकडचा खेळच असा आहे. बॅट बॉल मध्ये झालेले बदल, पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये हीच तफावत आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर ब्रँडेड बॅट्स इथे वापरल्या जातात आणि त्या चेंडूवरती जो प्रहार करण्यात येतो तो चेंडू देखील अगदी आपण पाहिलं तर अगदी स्वीट साऊंड मध्ये फार दूरवरती जातोय आणि त्यामुळे अलीकडचं क्रिकेट हे फार वेगवान झालंय आणि अशा वेगवान खेळामध्ये तुमच्याकडे ती कला अवगत असणं फार गरजेचं आहे. म्हणजे एकाच साईडला नव्हे तर मैदानाच्या चौफेर तुम्हाला फटके खेळावे लागतात. इथे देखील चेंडू टप्पा पडल्यानंतर इथे काहीशी उसळी आणि त्याचबरोबर वळण घेतोय. रोहन आडव्या बॅटने खेळायच्या प्रयत्नामध्ये चेंडू इथे निर्धावरित्या हाताळतात. धावसंख्या 49. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे. हे षटक फार निर्णायक आहे. या धावसंख्या कितपत पोचेल आणि कितपत धावसंख्येला इथे उंची देता येईल असं निर्णायक ठरणार हे षटक. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक इथे डीपमध्ये तैनात. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 51. चांगला फटका इथे सजवला जातोय. रोहन यांच्या बॅट मधून देखील स्विचिटचा प्रयत्न आणि त्या दरम्यान 2 धावा ज्या प्राप्त केल्या जातात. तब्बल 11:15 वाजत आलेत. अजूनही यापुढे जवळपास 12 ओव्हर इथे अजूनही पुढे हाताळायच्या आहेत. त्यामुळे थोडस वेळेचं भान असू द्या. पटपट खेळा. हा चेंडू देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेटचं पतन इथे होईल. तिसरा बॅटर चेलबा धोन तंबूच्या आश्रयाला. रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी विकेटला धरून आपण पाहिला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच टाकला गेला होता. थोडस बॅकफुटला गेले, जागा बनवत रूम बनवत मात्र इनसाइड आउट स्ट्रोक खेळायचा होता. परंतु चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली. तितकंसं मात्र टायमिंग प्रॉपर जुळूच शकलं नाही. एक चांगला झेल जो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तिथे टिपला आणि फलंदाजाला मात्र आता माघारी जावं लागतं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायचंय अमर गोरे. चर्चेत या खेळाडूचं देखील नाव राहिलंय. आता पाहायचंय शेवटच्या काही चेंडू बाकी असताना तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कशा प्रकारे बॅटिंग कर. आतापर्यंत 51 तर बनवल्यात. दुसऱ्या बाजूने अशोक गायकवाड अर्थात दादा गायकवाड यांचं कौतुक असेल. आतापर्यंत 14 धावेच्या सरासरी धावा ज्या पहिल्या 3 षटकामध्ये बनवल्या, परंतु आता 4थं षटक आणि 4थ्या षटकामध्ये नक्कीच आपल्या अनुभवाचा चांगला वापर करत आतापर्यंत नक्कीच 5 चेंडू टाकलेत आणि केवळ ज्या 7-9 धावा ज्या खर्च केल्यात अनेक महत्वाची विकेट मिळवली. नक्कीच चांगलं कमबॅक इथे केलं जात आहे अशोक गायकवाड यांच्याकडून. रोहन बाद झालाय, परंतु त्यानंतर त्यापेक्षा अधिक विस्फोटक बॅटर अमरनाथ गोरे उर्फ सोन्या इथे बॅटिंग साठी सज्ज होतोय. डावखोऱ्या शैलीचा एक विस्फोटक बॅटर आहे. प्रामुख्याने धीरभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या संघातील एक अष्टपैलू खेळाडू, 40+ खेळाडू इथे मैदानामध्ये सज्ज होतोय. म्हणजे कितका दांडगा अनुभव आहे अमरनाथ गोरे यांच्याकडे, तर तितकाच अनुभवी गोलंदाज आहे अशोक गायकवाड. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी इथे सज्ज होतोय. आतापर्यंत 9 धावा इथे खर्च केल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू देखील वेगवान शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न एकदा वेगात पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती
52 3 गड्यांच्या मोबदल्यात. सर 4 षटकं म्हणजे 24 चेंडूंचा खेळ झालाय, 52 धावा झाल्यात. 5 षटकांची मॅच आहे. कितपत धावसंख्या इथे मजल मारेल? आतापर्यंत पहिल्या 3 षटकामध्ये जवळपास 14 धावांच्या सरासरी धावा बनवल्या गेल्या, परंतु दादा गायकवाड यांचं आपण षटक पाहिलं केवळ 10 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट. आतापर्यंत नक्कीच आलेल्या महत्वाच्या विकेट माघारी फलंदाज गेलेत. आता पाहायचं नक्कीच शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज जवळपास नव्हेत, जास्त काही चेंडूला ते सामोरे गेले नाहीयेत आणि गोलंदाजीसाठी देखील आपण जर पाहिलं तर झहीर खान यांचा वापर केला जातो. त्यामुळे एक तगडा आव्हान फलंदाज समोर असेल. एक कडू त्या ठिकाणी नक्कीच समोर गोलंदाज झहीर खान यांना पण पाहायला मिळणार आहे. चला पुढील मॅचचा कॉल इथे केला जातोय. आलमभाई पठाण 11. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार. षटकारचं मैदानाच्या मध्ये इथं आपल्याला पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर धावसंख्या होते ती 64. 3 गड्यांच्या मोबदल्यात चांगली फटकेबाजी आणि अमर गोरे इथे जे आक्रमण चढवत आहेत आणि त्या आक्रमणाचा इथे मात्र कुठल्याही प्रकारचा इथे परिणाम इथे गोलंदाजांवरती होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण जी गोलंदाजी इथे सुरू आहे त्या गोलंदाजावरती जे आक्रमण चढवलं जात आहे अमरनाथ गोरे यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. धावसंख्या 64 आहे. या षटकारानंतर जो धावेला वेग मिळालाय त्या वेगाबद्दल काय सांगाल? कारण शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अमर गोरे हा फलंदाज आपण पाहतोय झहीर खानच्या विरोधामध्ये प्रचंड ज्या गोलंदाजाने आतापर्यंत यॉर्कर साठी मात्र नक्कीच यॉर्कर चेंडूचं एक चांगलं प्रदर्शन दाखवलंय त्या गोलंदाजासमोर मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अमर गोरे बरसताना पाहायला मिळाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. स्लॉट मध्ये आलेला चेंडू फेकून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. लागोपाठचा लगातारचा तिसरा षटकार. चांगला फटका इथे सजवला जातोय आणि ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये यांच्या बॅट मधून जी केली जाते धावसंख्या होते ती 70. 3 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 70. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 चेंडूंमध्ये ठोकलेले 3 षटकार इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. अमर गोरे यांच्या बॅट मधून लागोपाठचे 3 षटकार जे येत आहेत 70 धावा. काहीस महागडं षटक. स्लॉग ओव्हर मध्ये जी गोलंदाजी खऱ्या अर्थाने व्हायला हवी त्या गोलंदाजावरती जे आक्रमण चढवलं जातंय ते देखील प्रामुख्याने पाहावं लागेल. झहीर खान यांच्यावरती चढवलेलं आक्रमण ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना की पोलीस दलामध्ये पोलीस गुन्हेगारावरती ज्याप्रमाणे चोप चढवतात इथे मात्र काहीसं वेगळं ठरतंय. इथे अमर गोरे ते महाराष्ट्र पोलीस झहीर खान यांच्या विरुद्ध त्यांच्या गोलंदाजीला
इथे चोपण्याचं काम करतायत. धावसंख्या होते ती 70. 3 गाड्यांच्या मोबदल्यात बॅक टू बॅक 3 षटकार. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अमर गोरे यांनी कित्येक वेळा असे विक्रम केलेले आहेत. 6 मध्ये 6 षटकार खेळलेले आहेत. पाहूया तो विक्रम इथे मोडला जाईल का. चेंडू इनसाइड आउट. वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 71 धावा आतापर्यंत झाल्यात सर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 80 पार धावसंख्या होईल. नक्कीच प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये असणार, कारण दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर आक्रमक आहेत. एका बाजूने अजिंक्यच्या बॅट पद्धत देखील बेगीट आलेत. अमर गोरेंत आपण पाहिलं 3 षटकार खेळलेत, परंतु झहीर खान या गोलंदाजाकडे ज्या प्रकारची क्षमता आहे, ज्या प्रकारचा वेग आहे, ज्या प्रकारची अचूकता आहे, त्या प्रकारची अचूकता शेवटच्या 2 बॉलवरती नक्कीच दाखवावी लागेल. परंतु यावेळी स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सुंदर सजवलाय. अजिंक्य गोळेचा क्लास. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे डीप मिड विकेट मध्ये हा येतोय. एक सुंदर षटकार. अजिंक्य गोळे हे नाव देखील संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे की काय फ्लो आहे त्या बॅटरचा. 77 धावा आतापर्यंत झाल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात. या इनिंगचा शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती देखील हेलिकॉप्टर उडवलंय, परंतु लँड होईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्या डावाचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 3 गाड्यांच्या मोबदल्यात 77 धावा झाल्यात, तर 78 धावींची गरज इथे विजयासाठी असेल. धन्यवाद. रहीम 11 या संघाने पुढचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. चला 2 बॅटर्स लगेच मैदानाच्या मध्ये पोहोचतील. आपण पाहतोय मॉर्टर ट्रॉफी 2025 हा 5वा दिवस आणि रजनी क्रिकेट आपण अनुभवतोय. या 2 संघांदरम्यान एका बाजूला आपण संघ पाहणार आहोत तो म्हणजेच ओव्ही 11 आणि ओव्ही 11 2 हात करतोय तो म्हणजेच धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन आणि ओव्ही 11 या 2 संघांदरम्यान आपण सामना पाहणार आहोत आणि 6 षटकांमध्ये पूर्ण करायचे आहेत. 5 षटकांमध्ये 78 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे ओव्ही 11 या संघाला आणि त्यामुळे थोडासा खडतर प्रवास आहे. पण आता प्रवास सोपा करण्यासाठी पाहूया कुठले 2 फलंदाज निवडले जात आहेत ओव्ही 11 या संघाकडून. खर तर तुषार प्रतिभा प्रत्येकाकडे आहे, पण ती प्रतिभा लपवून ठेवून चालत नाही. ती प्रतिभा मैदानात घेऊन यावी लागते आणि त्याचमुळे आता तो प्रतिभेचा खेळ ओव्ही 11 संघाचा पाहायला मिळेल का हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात घर करू लागलेला आहे.
ज्या प्रकारे पहिल्या डावाच्या शेवटच्या काही षटकांमध्ये अजिंक्यने चांगली बॅटिंग केली, ज्या प्रकारचं ते आक्रमण त्याने चढवलं, चांगली सुरुवात बबलू खामकरने करून दिली होती. त्यानंतर नक्की शेवट अजिंक्यने चांगला केलाय. झहीर खान सारख्या गोलंदाजावरती जर आक्रमण होत असेल तिथे त्याच प्रकारची बॅटिंग आता दुसऱ्या डावामध्ये फलंदाजाला करणं देखील गरजेचं आहे. संघातील मुख्य गोलंदाजाला आता टार्गेट करावं लागेल, कारण एक मोठ्या धावफलकाचा डोंगर गाठायचा आहे. त्यामुळे आता पॉवर प्लेचा खेळ हा मात्र फार महत्त्वाचा ठरेल, निर्णायक ठरेल. कारण एक मोठं धावफलक ज्यावेळेस गाठायचं त्यावेळेस पॉवर प्लेच्या षटकामध्ये येणाऱ्या धावा आणि 5 षटकांची मॅच आहे. यापूर्वी आपण 6 षटकांचे सामने पाहिलेत, परंतु हे सामने जे 5 षटकांची वेळापूर्वी आपण खेळ, त्यामध्ये पॉवर प्लेचा खेळ हा निर्णायक नक्कीच ठरेल. पहिल्या डावाकडे आपण लक्ष वेधलं तर काय फायरी बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर प्रशांत शुक्लाच्या 11 धावात त्यांनी 7 चेंडू घेतले होते आणि बबलू खामकर मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यात सुद्धा बबलू खामकर 10 चेंडू मध्ये 30 धावांचं योगदान देताना पाहायला मिळाले. त्यांना अजिंक्य गोळेची 7 मिळेल 14ची आणि अमर गोले शेवटच्या काही चेंडूंवर पोहोचले आणि त्यांनी एकंदरीत 5 चेंडूंमध्ये 20 धावांचं योगदान दिले. तर एक फंटॅस्टिक बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता दाखल जी होताना पाहायला मिळेल. अशोक गायकवाड अर्थात दादा गायकवाड यांना आपण पाहणार. दुसऱ्या बाजूने रियाज पटेल ॲज अ आयकॉन, कित्येक संघामध्ये या खेळाडूला खेळताना आपण पाहिलंय. आज पाहायचं इथे या मैदानावरती या संघामध्ये कशा प्रकारे तो भूमिका मैदानाच्या आतमध्ये बजावेल. दुसऱ्या बाजूने गोलंदाजीच्या मार्कवरती प्रथमेश गोसावी हा गोलंदाज जो पहिल्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाजी करताना जो पाहायला मिळेल. 30 चेंडू आणि 78 जवळपास 16 धावींच्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचे असताना आक्रमक पवित्र हा पहिल्या षटकापासून धारण करावं लागेल. जर धावफलक इथे गाठायचं असेल तर षटकार चौकार हे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आता महत्वाचे असतात. परंतु समोर गोलंदाज तितकेसे नक्कीच सोपे स्ट्रोक खेळून देतील काही पाहणं देखील महत्वाचं असं. गोलंदाजाकडे ज्या प्रकारची कौशल्यता, ज्या प्रकारचा वेग आहे, ज्या प्रकारची अचूकता आहे, त्याच्यासमोर नक्कीच तगडं आव्हान जे नक्कीच फलंदाजांना देखील असणार आहे. आव्हान पूर्ण करायचं असेल तर प्रयत्न करावेच लागतील आणि तेच प्रयत्न करताना आपण पाहूया अशोक गायकवाड स्ट्रायकर रेंजला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर ऑन साइडला लपेटण्याचा प्रयत्न, बॅटची एज, अजूनही तो आत्मविश्वास अशोक गायकवाडच्या फलंदाजीमध्ये दिसत नाहीये, कारण मागच्या सामन्यामध्ये खातं न खोलता अशोक परतले होते. या पूर्वीच्या मॅच मध्ये जरूर स्वस्तात बाद झाले असले, परंतु या सामन्यामध्ये महत्वाचा सामने ते जिंकले तर नक्कीच मेगा फायनल मध्ये या स्पर्धेमध्ये सोनेरी अक्षरामध्ये आपल्या संघाचं नाव कोरण्याची संधी असेल. त्यामुळे विश्वास स्वतःवरती दाखवावा लागेल. ज्या प्रकारचा अनुभव आहे त्या अनुभवाचा चांगला वापर करावा लागेल. सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा वेळ घेतला तरी चालेल, परंतु या खेळाडूची बॅटिंग संघासाठी महत्वाची असणार आहे. जोपर्यंत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे संघाचा देखील बराचसा विश्वास असेल त्याच्यावरती. हा चेंडू आपण पाहतोय नक्कीच लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल. एक्झॅक्ट उल्लेख आपण या ठिकाणी केला की उभं राहिलं पाहिजे, खेळपट्टीवर थांबला तर धावा आपोआप होतील आणि म्हणूनच अशोक गायकवाड यांचं स्ट्रगल आपण पाहतोय. पण रियाज पटेल यांनी अशोकच्या अनुपस्थितीमध्ये मागच्या सामन्यामध्ये धुवाधार खेळ दिला होता आणि अपेक्षा या सामन्याकडून सुद्धा आता रियाजची वाढलेली आहे की एकंदरीत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात चांगली व्हायला हवी रियाजच्या वतीनं. पण यावेळेस पाहूया बॉल कुठून ट्रॅव्हल होतोय, बॉल विकेट किपरला चकवत मागे जातोय. चांगला खेळ क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय. बॉलिंग एंडला थ्रो जरूर झाला होता, डेंजर एंडला फलंदाज रियाज होता. दरम्यान व्हाईट बॉलच्या या 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते बिनबाद 3 ओव्ही 11. हे महत्वाचं आहे. जिथे संधी मिळेल तिथे धाव घेणं महत्वाचं आहे. वाईट बॉलाला एक अतिरिक्त धाव तर मिळाली, पण तो संधी मिळेल त्याचा फायदा घेतला अशोक गायकवाड यांनी. त्वरित जागा सोडली आणि दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला, कारण मोठं धावफलक गाठायचं. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक चेंडूवरती येणारं क्षण, प्रत्येक जास्तीची धाव आपल्या संघासाठी महत्वाची आहे ते ओळखत नक्कीच इथे धाव घेतली. परंतु या चेंडूवरती आक्रमण करायचं, समोर असणारा चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवरती आलेला नाहीये. चेंडू डॉट. बॉलला टर्न देण्याची क्षमता प्रथमेश गोसावीची खूप चांगली आहे. प्रतिभा त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये दाखवलेली आहे आणि त्याचमुळे पहिल्या क्रमांकावर त्यांना का निवडलं जातंय त्याचं प्रमाण ते गोलंदाजी करताना देत आहेत. त्यांनी 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत, 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. सुरुवात गोलंदाजी करताना चांगलीच होते. त्याचमुळे आता अशोक गायकवाड यांच्या मनातलं मैदानात येते का ते पाहूया. फोर्स करण्याचा प्रयत्न, अपील लाऊड होती गोलंदाज प्रथमेश गोसावीची, पण विकेट किपर तिकडे सक्रिय नव्हते अपील करताना. त्याचमुळे पंचांना या अपील मध्ये रस नव्हता. येतोय अजून एक डॉट बॉल. गोलंदाज प्रथमेश देखील माहिती आहे दादा गायकवाड जेवढा वेळ खेळपट्टीवरती उभा राहील तेवढा नक्कीच तो सेट होईल. त्यानंतर नक्कीच त्याची आक्रमक बॅटिंग पाहायला मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक चेंडू जिथे संधी मिळेल नक्कीच अपीलचा प्रयत्न केला. पंचाला काहीशी विचारणा त्याने केली, परंतु इष्ट्यांच्या मागून मात्र तितकासा प्रतिसाद नाही. नक्कीच त्यानंतर फलंदाजाला तिथे निर्धाव
चेंडू कळवला, परंतु हा चेंडू हाफ ट्रॅकर उंची चेंडूने प्राप्त केली, तितकीच उंची दादा गायकवाडने दिली आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. द दादा शो बिगिन्स आणि आता हा षटकार आलेला आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक ताकदीने आणि टायमिंगने जुळवून घेतला आणि आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 9 झालेली आहे. अशाच फटक्यांची गरज आहे. एक घास खाऊन पोट भरणार नाही, त्याचमुळे सातत्याने असे फटके खेचावेच लागतील ओव्ही 11 संघांच्या फलंदाजांना. मी फलंदाज नाही म्हणत आहे, फलंदाजांना, म्हणजे प्रत्येक फलंदाज जो स्ट्रायकर एंडला आहे त्यांना असेच फटके खेचावे लागतील. कारण आता आव्हान 69 वर आहे. 25 चेंडूमध्ये पूर्ण करायचंय ओव्ही 11 या संघाला. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये खेळलेला प्रत्येक सामना असा कोणताही एक फलंदाज ठरलेला नाही की ज्यांनी संघाला विजयाचे यश नेलंय. एक यापूर्वी आपण अर्धशतक पाहिलं, परंतु त्या व्यतिरिक्त हा चेंडू सुंदररित्या ड्राईव्ह केलाय, सुंदररित्या खेळून काढलाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. मागणी तसा पुरवठा आणि तो पुरवठा दादा गायकवाड करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 13 वर पोहोचलेली आहे. आता पाळमुळं घट्ट केलेली आहेत फलंदाज दादा गायकवाडने खेळपट्टीवर. सुरुवातीला थोडं स्ट्रगल आपण नक्कीच त्यांचं पाहिलं होतं, थोडेसे चाचपडत होते, पण त्यानंतर आता त्यांना ती रिदम मिळालेली आहे जी आवश्यक आहे ओव्ही 11 संघाच्या फलंदाजीला. आणि त्याचमुळे आता पाहूया हा आत्मविश्वास कुठपर्यंत घेऊन जातोय ओव्ही 11 या संघाला या रनचेस मध्ये. आतापर्यंत आपण नक्की चर्चा करत होतो की आज जे काही फलंदाज खेळत, प्रत्येक संघातील फलंदाजाने काही ना काहीतरी योगदान दिलं. एकच अर्धशतक आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं. आज 8 संघ लढतात, त्यामध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक फलंदाजाने चांगलं योगदान दिलंय, चांगले स्ट्रोक केले. विजयामध्ये नक्कीच प्रत्येक फलंदाजाचं योगदान राहिलंय. ज्या प्रकारे मात्र आता दादा गायकवाडने सुरुवात केली आहे, दुसऱ्या बाजूने रियाज, त्याला देखील चांगले साथ मात्र इथे द्यावी लागेल. एकटा फलंदाज मात्र हे आव्हान पेलण्यासाठी नक्कीच थोडंसं कमी पडू शकतो, परंतु अशक्य त्या फलंदाजाला देखील नाही. पण जर साथ मिळाली तर नक्कीच समीकरण देखील सोपं होताना पाहायला मिळेल. समीकरण सोपं कठीण करणं हे तुमच्या प्रयत्नांवर आहे. तुम्ही कुठली पद्धत वापरताय यावर ते अवलंबून आहे. आणि त्याचमुळे आता पद्धत तर एकच वापरायची आहे ओव्ही 11 ला, कारण डिफेन्सिव्ह राहून चालणार नाही. तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आणि त्यासाठी पाहूया फलंदाजीसाठी रियाजचा अप्रोच नेमका काय सांगतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ आपण पाहिला होता एकंदरीत दोन्ही संघांचा, पण आता एका संघाला पुढच्या फेरीत जाता येईल आणि एका संघाचा प्रवास या स्पर्धेतला थांबेल. बॉलिंग ट्रॅकवर विजय खडके अगेन्स्ट द टर्न. लेग कटरला खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला मिड विकेटला. सुरुवात या षटकाची डॉट न स्ट्रगल करतो मैदानाच्या आतमध्ये रियाज पटेल. तर प्रयत्न इथे करावे लागतील जर समीकरण सोपं करायचं. समीकरण आपण जर पाहिलं होता 23 चेंडू आणि 65, एक अवघड समीकरण आहे. ते सोपं करायचं असेल तर जोखीम घ्यावी लागेल, प्रत्येक चेंडूला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक हिंदीमध्ये सुंदर वाक्य आहे, जो संघर्ष में टिकता है वही इतिहास में दिखता है. जर इतिहासामध्ये आपलं नाव कोरायचं असेल तर आजचा संघर्ष तुम्हाला चांगल्या रीतीने करावा लागेल. आज चांगला इथे खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. गोलंदाज पुन्हा आता तयार. दोर फुल टॉस होता जाग्यावरतून, मनगटाला चांगला वापर, झटका दिला होता, परंतु काय कॅच घेतलाय. नाईस कॉट, कॅच ऑफ द मॅच, रियाजची आलेली विकेट. प्रथमेश गोसावीने हा अमानवीय झेल टिपलेला आहे. tenniscricket.in च्या आपण स्क्रीनवर पुन्हा एकदा या घटनेला स्लो मोशन मध्ये पाहूया. आणि डोळ्यांवर विश्वास बसणारा इतकं चांगलं जजमेंट त्यांनी घेतलं. मागे सरकत असताना त्यांनी अगोदर बॉल स्टॉप केला आणि त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यांनी कॅच कंप्लीट केला. एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळा पाहाल तर देखील तुमचं मन भरणार नाही. इतका सुंदर झेल टिपलेला आहे प्रथमेश गोसावीने. धक्का बसतोय तो म्हणजेच पहिला धावसंख्या 13 असताना. आयोजकांचं मात्र कौतुक असेल जर खेळाडूने ते चांगला खेळ दाखवला, जर प्रेक्षकांना तोच फटका किंवा तो झेल किंवा ते क्षेत्ररक्षण जर पुन्हा पाहायचं असेल तर मोठी LED स्क्रीन देखील या मैदानावरती उभी केली की मोबाईलवरती न जाता थेट आपण मोठ्या स्क्रीनवरती तो रिप्ले पुन्हा पुन्हा पाहू शकतो. आणि तोच रिप्लेचा क्षण आपण पाहिला पुन्हा. नक्कीच एक चांगला झेल तिथे प्रथमेचा पाहायला मिळाला, एक सुंदर झेल. आणि रियाज मात्र स्वस्तात बाजार. ज्या खेळाडूने या पूर्वीची मॅच नक्कीच संघाला विजय मिळवून देण्यामध्ये मोठं योगदान ज्याचं होतं तो इथे स्वस्तात मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये कन्सिस्टन्सीला का महत्व दिलं जाते. फक्त एक सामना चांगला खेळून चालत नाही, ओव्हरऑल तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यावा लागतो. जोपर्यंत तुमचा संघ त्या स्पर्धेमध्ये आहे तुम्हाला तो स्वाभिमान टिकवून मान कमवावा लागतो. आणि या ठिकाणी रियाज ते करताना पाहायला मिळाले नाही. पण रियाजची जागा भरून काढण्यासाठी सौरभ दळवी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. आव्हान आता आहे अजूनही 66 धावांचं पूर्ण करायचंय 22 चेंडूंमध्ये. टीम ओव्ही 11 ला चांगलाच खेळ अगोदर धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनचा पहिल्या डावामध्ये पाहिला. पण जर आपण तुलना केली पहिल्या षटकानंतर धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन होता 10 वर आणि ओव्ही 11 आहे आतापर्यंत 8 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 वर.
धावा इथून पुढे देखील मैदानाच्या आतमध्ये वेगाने बनवता येऊ शकतात, कारण अजून अशोक गायकवाड उभे आहेत. सौरभ चांगले साथ आतापर्यंत नक्कीच सौरभ दिली आहे, चांगले बॅटिंग सौरभची आपण पाहिले, परंतु आता त्या प्रकारचं आक्रमण, त्या प्रकारचा आक्रोश त्याला करावा लागेल. यावेळी आपण पाहतो मिस टाइम स्ट्रोक प्रयत्न त्याचा होता, परंतु व्हेरिएशन पूर्वक टाकले जाणारे चेंडू खेळण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी नक्कीच इथे फलंदाजांना येतात. खडकेकडे तो अनुभव आहे आणि तो अनुभव तो योग्य त्यावेळी वापरतो आणि जवळपास सर्व मेंबर्स एकत्रित खेळतात पूर्ण वर्षभर. त्याचमुळे कुठला शतरक्षक कुठल्या झोनमध्ये तैनात करायला हवा, कुठला गोलंदाज कुठल्या क्रमावर वापरायला हवा, त्याचं भान विजय खडके यांच्याकडे आहे. त्याचमुळे ते स्वतः आता सेकंड ओव्हरसाठी येतात आणि आतापर्यंत या षटकाला न्याय देणारी गोलंदाजी त्यांनी हाताळलेली आहे. 21 चेंडू 64 धावांची गरज आहे अजूनही ओव्ही 11 संघाला. अशोक गायकवाड यांनी आतापर्यंत एक हाती किल्ला लढवलेला आहे आणि सौरभ दळवीची त्यांना जर साथ मिळाली तर हे दोन खेळाडू सुद्धा हा सामना ओव्ही 11च्या बाजूने घेऊन जाऊ शकतात. परंतु गोलंदाजाने आतापर्यंत मी म्हणेन की नक्कीच चांगलं नियंत्रण मिळवलं. पॉवर प्लेच्या खेळामध्ये महत्वाची घेतलेली आघाडीची एक विकेट, त्यानंतर फलंदाजा जास्त काही बाहू खोलून दिले जात नाही, केवळ एकेरी दुहेरी धावा, परंतु याच एकेरी दुहेरी धावा ज्या येतात त्या समीकरण देखील बरंच अवघड करतात, परंतु अवघड गोष्ट शक्य करता येते. त्या प्रकारचे प्रयत्न तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रयत्न होता तिथे अशोक गायकवाड यांचा पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षण चांगलं, जास्त काय हालचाल क्षेत्ररक्षक करावी लागली नाही आणि जागेवरती आपण पाहतो इथे चेंडू अडवला जाईल, चेंडू डॉट. आरिफ संगम काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यांनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये कंप्लीट केलं. मिड विकेटला ते तैनात होते, ऑन साइडला क्रॉस बॅटेड अशोक गायकवाड यांना खेळायचा होता. त्या फटक्यांना धावांची जोड मिळाली नाही, पण प्रयत्नांची जोड क्षेत्ररक्षक संगमची पाहायला मिळते. धावसंख्या 14 वर थांबले, एक गडी बाद. विजय खडके अजूनही बॉलिंग ट्रॅकवर या अगोदर विकेटचा रकाना त्यांनी भरलेला आहे. इकॉनॉमिकल ते आतापर्यंत राहिलेले आहेत, पण त्यांची इकॉनॉमी खराब करण्यासाठी फलंदाजीचा प्रयत्न चालूच ठेवावा लागेल. यावेळेस गॅप शोधलाय, पॉवर प्लेचा फायदा उचललाय, बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नर, लॉंग ऑन सीमा रेषेच्या पार. मिळतील या धावा 4. दादाच्या बॅटमधून मिळतोय चौकार ओव्ही 11ला. धावसंख्या 18, एक गडी बाद. अशोक गायकवाड हे नाव आपण सांगितलं क्रिकेटच्या खेळामध्ये, हे जुनं नाव, प्रचंड अनुभव खेळाडूकडे. ज्यावेळी सर तुम्ही बघा जोपर्यंत अशोक उभा आहे, अशोक उभा राहिला तर अशोकच्या बॅटमधून धावा येणार, त्या धावा जर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेल की यायला सुरुवात झाली, कारण 8 चेंडू आतामध्ये खेळ जवळपास चांगले सेट झालेत, चांगले चेंडूवरती आता नजर बसली आहे. नक्कीच त्यानंतर एक सुंदर चौकार त्यांच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा आता विजय तयार आहे. यावेळेस मात्र पुन्हा उडवला बॉलला ऑन साइड सीमारेषेच्या पलीकडे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. हाऊ टू यूज पॉवर प्ले, त्याचा खूप चांगला वापर खर तर अशोक गायकवाड यांनी केलेला आहे. एका बाजूला स्ट्रगल आहे फलंदाजांचं, रियाज झटपट बाद झाले, सौरभ दळवी मैदानाच्या आत आले, पण तर देखील एका बाजूने धावांचा जो ओघ आहे तो वाढवण्याचं काम अशोक गायकवाड करतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 22, एक गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. 18 बॉल्स अँड 56 रन्स रिक्वायर्ड टू विन ओव्ही 11. 11 धाव्यांच्या सरासरीने आतापर्यंत या 2 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात, एक विकेट आली, फलंदाज एक बाद झाले, परंतु 18 धाव्यांच्या जवळपास 18 ते 19 धाव्यांच्या सरासरीने आता येणाऱ्या 3 षटकामध्ये धावा बनवायच्यात. आणि या मैदानावरती, या खेळपट्टीवरती या सरासरीने आपण धावा होताना पाहिल्यात. याच मैदानावरती 4 चेंडूमध्ये 4 षटकार, 4 चेंडूमध्ये 4 चौकार या स्पर्धेमध्ये येताना आपण पाहिल्यात. आता त्याच प्रकारची कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची. एका बाजूला सुरुवात केली अशोक गायकवाड, अर्थ दादा गायकवाड यांनी, आता दुसऱ्या बाजूने चांगले 7 सौरभ दळवीला द्यावी लागेल. 7 इथे मैदानाच्या आतमध्ये देणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मार्फत आपण पाहतो, तर पुन्हा आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते प्रथमेश गोसावी या गोलंदाजाला. प्रथमेशने यापूर्वी 1 षटक टाकले, 13 धावा त्याने खर्च केला, त्याच्याकडे विश्वास आहे स्वतःवरती. पुन्हा आता तो विश्वास दाखवतात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करेल, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्याने केली, विकेट मिळाली नाही, परंतु धावा त्याने नक्कीच रोखल्या होत्या. त्याच विश्वासाने त्याच्यावरती पुन्हा आता संघाच्या संघनायकाने जबाबदारी दिली आणि आता 3रं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्फत आता दाखल झाला. पहिला चेंडू फेस करेल सौरभला मात्र आता आक्रमक स्ट्रोक खेळावे लागतील, सौरभला मात्र आता त्याचे बाहू खोलावे लागतील. पहिलाच बॉल, वेगाने बॅट फिरवली, नक्कीच तिथे हात सटकला एका हाताने, त्यानंतर देखील स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू डॉट. एका बाजूने धावा येत आहेत पण एका बाजूने धावा येत नाहीयेत, म्हणजे सौरभ दळवी यांचं स्ट्रगल चालू आहे. प्रथमेश गोसावी यांच्यासाठी हा सामना लक्षात राहणारा ठरणार आहे, कारण या अगोदर षटक त्यांचं चांगलं राहिलं होतं, त्यातल्या त्यात एक कॅच त्यांनी कंप्लीट केला, जो कदाचित या सामन्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. प्रथमेश गोसावी
ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, तिन्ही स्टंप्स मोकळ्या ठेवल्या, ऑफ स्टिक डाऊन झाली, फलंदाजाला परतावं लागते, धक्का बसतोय. दुसरा सौरभ दळवी होत आहेत बाद. बॅक टू डगआउट. प्रयत्न नक्कीच ते मैदानाच्या आतमध्ये क्रीजचा वापर करत ऑन साइडला खेळण्याचा होता, परंतु भन्नाट वेगाचा चेंडू जशी तिथे मात्र फलंदाजाने हालचाल करण्याचा प्रयत्न केला तसं गोलंदाज आपण पाहतो प्रथमेशने त्याचा वेग वाढवला आणि अचूक टप्प्यावरती अगदी इष्ट्यांच्या मधोमध टाकलेला चेंडू इष्ट्या उद्ध्वस्त करत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला माघारी पाठवतोय. दुसरी विकेट डाऊन झाली, दुसरा फलंदाज माघारी जातो. अडचणी वाढत आहेत कारण येणारे प्रत्येक डॉट बॉल, येणारे निर्धाव चेंडू समीकरण जे बरंच अवघड करतात. क्रिकेट हा एकट्याचा खेळ नाहीये, प्रत्येक खेळाडूला तो खेळ द्यावाच लागतो आणि त्याचमुळे अशोक गायकवाड एकटा खेळून चालणार नाही, त्याला इतर फलंदाजांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जितकी तुमची पार्टनरशिप मजबूत होते, प्रतिस्पर्धी संघाचे जे योजना असतात ते बदलल्या जातात, प्रतिस्पर्धी संघावर दडपण वाढलं जातं. त्याचमुळे खेळपट्टीवर थांबण्याचा निर्णय आतापर्यंत दोन्ही फलंदाजांचा रास्त ठरला नाहीये. त्याचमुळे आता एका बाजूला अशोक गायकवाड आपल्या संघासाठी धावा बनवतायत सुद्धा, चांगला स्ट्राईक खेळताय सुद्धा, पण आता त्यांना साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. सागर शेडगे जे मॅच फिनिशर, इनिंग फिनिशर म्हणून ओळखले जातात. पाहूया सागर शेडगे शेवटपर्यंत साथ देत आहेत का. अशोक गायकवाडची धावसंख्या ओव्ही 11ची 22, 2 गडी बाद, जिंकण्यासाठी 16 चेंडू 56ची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेग दाखवला परंतु नियंत्रण राहिलं नाही. यावेळी दिशा तिथे भरकटली, दिशा भरकटल्यानंतर नक्कीच पंचाने तिथे गोलंदाजाला दंडित केले. वाईट बॉलचा इशारा आला. आता एक मोठं इमारत पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना प्रथमतः धीरमभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन टीमने नक्कीच मोठी धाव्यांची इमारत उभी केली, परंतु दुसऱ्या डावामध्ये तीच इमारत जर उभी करायची असेल तर फक्त एका खांबाला ह्या इमारतीचं ओझं नक्कीच घेत चालणार नाही. त्याला चांगली साथ देण्यासाठी कोणाला तरी त्याच मजबूत स्थितीमध्ये उभं राहावं लागेल. हो, हा चेंडू देखील बीट केले फलंदाजाला. तिथे पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट येतोय. काय बॉलिंग चालू आहे प्रथमेश गोसावीची, आणि ती नेहमीच अपेक्षा असते अशाच पद्धतीची गोलंदाजी प्रथमेश गोसावीची आपण प्रत्येक सामन्यामध्ये पाहतो. फलंदाजांचा स्टान्स ओळखून त्याचे कटर्स तो योग्य त्या वेळी यूज करतो आणि आतापर्यंत नियंत्रण आहे या षटकावर प्रथमेश गोसावीचं. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, पुढे ठेवलेला बॉल पुढे न मारता मिड विकेट काउ कॉर्नरला बॅटचा फेस क्लोज केला आणि तो निर्णय चुकला फलंदाज सागर शेडगेचा. सागरचे लगातार 2 डॉट बॉल्स, अडचणी वाढतात. आता 11च्या धावसंख्या 23, 2 गडी बाद, जिंकण्यासाठी 14 चेंडू 55 धावांची गरज. ज्या प्रकारे मनीष सर तुम्ही मागाशी उल्लेख केला, गुण प्रत्येकाकडे आहेत, गुणवत्ता प्रत्येकाकडे, फक्त प्रत्येक वेळेवरती त्या गुणवत्तेचा योग्य वापर करता आला पाहिजे. तोच योग्य वापर प्रथमेश गोसावी आपण करताना पाहतोय. नक्कीच चांगले चेंडू, प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पूर्वक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय, परंतु हा चेंडू थोडासा खराब वाईड +1 जे मैदानाच्या आतमध्ये. काल तुम्ही अर्धशतक पूर्ण केलंय, तुमची मिरवणूक निघाले, पण आज जर तुम्ही शून्यावर बाद झालात तर मग त्या अर्धशतकाचं मोल तितकं राहत नाही. त्याचमुळे आता जेव्हा तुमची गरज आहे संघाला तेव्हा तुम्हाला ते योगदान द्यावंच लागतं आणि म्हणूनच आतापर्यंत पाहिलं तर ह्या 2 एक्स्ट्रा रन तर मिळालेल्या आहेतच. काही काळासाठी थोडीशी सुटका झालेली आहे, पण अजूनही सामना संपलाय कुठे. सामना संपवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. कव्हर ड्राईव्ह करायची होती, बॅटची आउटसाइड एज, बॉल कव्हर पॉइंटला सर्कलच्या आतमध्ये अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण केली जाते. एक सिंगल धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26, 2 गडी बाद, जिंकण्यासाठी 13 चेंडू 52 धावांची गरज. आता एकेरी दोन्ही धाव्याने ते जास्त काही फरक पडणार नाही. ते जर समीकरण हे गाठायचं असेल तर आता षटकार चौकार खेळावे लागतील, आता ताकद दाखवावी लागेल. आता इथून पुढे शांततेत कामगिरी करून चालणार नाही. अशांत करणारी फटकेबाजी ही मैदानाच्या आतमध्ये आता फार गरजेची. प्रयत्न केलाय परंतु काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये, फलंदाजाला जागेवरती उभं करून ठेवलं, फलंदाजाला तिथे पायामध्ये बेड्या ठोकले या चेंडूने आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहतोय संपूर्णपणे डॉट आलेला आहे. जास्त काही हालचाल तिथे फलंदाजाला करून दिली जात नाही. अगदी खुलवट टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. 18 चेंडू झालेत, 18 चेंडू मध्ये बनवल्या 26, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या 12 चेंडू मध्ये बनवायच्यात 52. अडचणी वाढतायत आणि त्या अडचणींना सोडवण्यासाठी तुमच्याकडे ते पर्याय असायला हवेत. मागच्या सामन्यामध्ये काशिफ संगमची भारदस्त गोलंदाजी आपण पाहिली होती आणि म्हणूनच पुन्हा एकदा काशिफला बोलवलं जाते. खरं तर प्रथमेश गोसावीला 2 षटकं मिळाली, पण अजूनही काशिफ नाहीये. तर पाहूया आता कुठल्या गोलंदाजाला बोलवण्यात येते बॉलिंगसाठी. पर्याय खूप आहेत खरं तर, त्या पर्यायांचा अचूक वापर झाला पाहिजे. कॅप्टनची ती सर्वस्वी जबाबदारी असते की आपल्या संघातील खेळाडूंना कुठल्या क्रमावर कसं यूज करायचं आहे आणि त्याचमुळे म्हणूनच तुमच्या
कामगिरीचा आढावा घेऊन तुम्हाला कॅप्टन्सी प्रदान केली जाते. तुमची निर्णय क्षमता चांगली असते, त्यामुळे तुम्हाला कॅप्टन्सी दिली जाते. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत ते म्हणजेच मिस्टर विशाल निकम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. 12 चेंडूंमध्ये 52 धावा बनवायच्या आहेत. ओव्ही 11 ला स्ट्रायकर एंडला फलंदाज अशोक गायकवाड आहेत. एका सामन्यामध्ये सुद्धा आपण जेव्हा चांगला खेळ देतो तेव्हा तुमच्या नावाचा जय जयकार होतो. आणि त्याचमुळे अशोक गायकवाड यांनी जर या 52 धावा चेस केल्या तर चेस मास्टर ही पदवी त्यांना प्रदान केली जाईल. आणि पाहूया त्यासाठी तो खेळ अशोक गायकवाडचा या सामन्यामध्ये होईल का, कारण प्रत्येक चेंडूवर जवळपास एक चौकार आलाच पाहिजे अशी सिच्युएशन आहे ओव्ही 11 या टीम साठी. आता पुन्हा हिरो बनण्याची संधी असेल. इथून पुढे जर संघाला अशोक गायकवाड सामना जिंकून देत असेल तर नक्कीच हिरो बनतील आजच्या दिवसामध्ये ते. प्रयत्न तिथे लोअर फुल टॉस वरती मिड विकेट मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. आता दुसरा धावेचा प्रयत्न आहे. जणू काही फलंदाच्या खांदे आता पडलेले आहेत. अशा प्रकारचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हा सोपा मौका होता, ज्युसी फुल टॉस होता आणि त्या फुल टॉस वर तितक्या धावा जोडता आल्या नाहीये. त्यामुळे थोडा नाराज तर असेलच अशोक गायकवाड, पण स्ट्राईक रोटेट झाले. सागर शेडगे स्ट्रायकर यांना पाहायला मिळत आहेत. 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर विशाल निकम येत आहेत. या 4थ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, बॅकवर्ड पॉइंट, सर्कलच्या बाहेर स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. नेक्स्ट बॉल विशालचा फुल टॉस दुसरा या षटकातला, पण ट्रॅप रचला होता. फुल टॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जातं आणि त्याचमुळे फुल टॉस वर झेल देऊन सागरचा खेळ संपला. धक्का तिसरा बसतोय टीम ओव्ही 11 ला. फुल टॉस चेंडू लालच दिलं तिथे फलंदाजाला आक्रमक स्ट्रोक खेळण्यासाठी, परंतु नक्कीच तिथे ज्या फलंदाजाला बाद करण्यासाठी जाळं टाकलं होतं त्या जाळ्यामध्ये तिथे फलंदाज अडकला आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट गमवावी लागते. मागे जावं लागते आता फलंदाजाला. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 10 चेंडू आता बाकी असतील. 10 चेंडूंमध्ये 51 धावा. आता फलंदाज बरेचसे तिथे नक्कीच संकटात सापडलेत असं म्हणायला देखील काही वावगं ठरणार नाही, कारण येणारे डॉट बॉल, एकरे दुहेरी धावा, विकेट नक्कीच संघाच्या बऱ्याचशा अडचणी वाढवतात. इथून पुढे प्रत्येक चेंडूला आता सीमारेषेच्या पलीकडे पाठवावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. बोलणं सोपं आहे, पण ते मैदानाच्या आतमध्ये इम्प्लिमेंट करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. पण एकदा का तुम्ही ते आव्हान स्वीकारलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करावेच लागतील. तुम्ही त्यापासून दूर पळू शकत नाही. विशाल तयार. अजून एक चकवा देणारा बॉल विकेट किपरच्या हातात येतोय. डॉट बॉल आता पूर्णपणे कंट्रोल दिसतोय या सामन्यावर धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनचा. जिंकण्यासाठी ओव्ही 11 ला 9 चेंडूमध्ये 51 धावा पूर्ण कराव्या लागतील. ज्या प्रकारची गोलंदाजी सुरुवात झाली, पॉवर प्लेचा खेळ महत्वाचा होता. त्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये गोलंदाजाचं नियंत्रण, पॉवर प्लेचा खेळ जसा संपला तसा देखील आपण पाहिलं फलंदाजाला कोणत्या प्रकारचे आक्रमक स्ट्रोक खेळून दिले नाही. अतिरिक्त अवांतर धावा आल्या, परंतु त्या देखील कमी प्रमाणामध्ये. ज्यावेळी फलंदाजाने आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी रोखलं, एकेरी दोन धावा खर्च केल्या आणि पुन्हा चांगलं नियंत्रण मिळवत नक्कीच चांगली गोलंदाजी करताना गोलंदाजाला आपण पाहिलं. शेवटच्या 8 चेंडूत 50 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या. अंतिम लढतीत पोहोचण्याचा मोका या 2 संघांपैकी एका संघाला होता आणि त्यासाठी दरवाजा ठोठावतोय धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन, कारण विकेटचा शोध आता घेतला जातोय. मोस्ट इम्पॅक्ट टाकलेला फलंदाज आता बाद होतोय. प्रशांत शुक्ला यांनी झेल टिपला आणि अशोक गायकवाड यांचा खेळ संपला. अडचणी वाढतायत ओव्ही 11 च्या. आता अशोक गायकवाड यांची विकेट आली म्हणजेच जणू काही फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खांदे आता पडले असतील, कारण ज्याच्याकडून अपेक्षा होत्या तो मात्र तिथे माघारी येतोय. शेवटचे 7 चेंडू 50 जवळपास विजयाचं पारडं आता बरंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे झुकतंय. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी कोणी अद्यापही केलेली नाहीये, करू शकणारही नाही. आता पाहायचं त्या प्रकारचा चमत्कार पाहायला मिळेल का. काहीशी अतिरिक्त अवांतर चेंडू जर आले, त्यावरती बिगिट आले, प्रत्येक चेंडू जर सीमारेषेच्या पलीकडे गेला, जर तरच्या गोष्टी आहेत. परंतु हे देखील विसरून चालणार नाही की जर तरच्या गोष्टीला क्रिकेटमध्ये कोणत्या प्रकारचे वाव नाहीये. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अतुल जो आता दाखल होताना पाहायला मिळेल. या षटकातील शेवटचा बॉल गोलंदाज विशालचं मात्र कौतुक आहे. केवळ एक सिंगल त्याने खर्च केली आहे, 2 विकेट मिळवल्यात. 4थं षटकच्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना चांगली गोलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये केली. शेवटचा बॉल या षटकातील मैदानाच्या आतमध्ये
हो, शेवटचा बॉल देखील सुंदर, अचूक टप्पा, लाईन लेन सुंदर पाहायला मिळाली. षटकाची सांगता झाली, केवळ 2 धावा खर्च केल्यात, 2 विकेट मिळवल्यात आणि मात्र इथे चौथ्या षटकाची सांगता झाली. स्कोर कार्डवरती धावा आहेत ते 28. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. ज्या प्रकारची बॅटिंग पहिल्या डावामध्ये फलंदाजाने केली, विजयाच्या वाटेवरती फलंदाजाने धावले, त्याच विजयाच्या वाटेवरती फुलांचा पाकळ्या टाकण्याचं काम गोलंदाजाने केलं आणि नक्कीच एक चांगला खेळ सांघिक मात्र इथे पाहायला मिळाला. आता शेवटचे 6 चेंडू पाहायचे, 50 धावा अजूनही मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी प्रतीक्षा करावी लागेल. गोलंदाज आपण पाहतो आता नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती तिथे दाखल होताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती बबलू खामकर या खेळाडूने पहिल्या इनिंग मध्ये ज्या प्रकारची खिंड लढवली, ज्या प्रकारच्या धावा त्याने बनवल्या, त्यानंतर नक्कीच एक मोठं धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभं राहिला. तर त्या धावफलकाचा पाठलाग करत असताना मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजाने बऱ्याचशा अडचणीला सामोरे गेले. आता बबलू खामकर आपण पाहतो शेवटचं षटक घेऊन दाखल झालाय. पहिला चेंडू सुंदर फटका, परंतु आक्रमणाला बराचसा झालेला उशीर. चेंडू शिफारशीच्या पलीकडे हा येतोय षटकार. बराचसा उशीर झाला आक्रमणाला असं म्हणायला आता काही वावगं ठरत नाही, कारण आता शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू मध्ये 44. जरी प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी खेळला गेला तरी अतिरिक्त अवांतर चेंडूसाठी वाट पाहावी लागेल. 34 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अशोक गायकवाड त्यांना थांबवलं गेलं, त्यांना मात्र नक्कीच गोलंदाजाने रोखून ठेवलं. त्यानंतर नक्कीच एक चांगला विजयाच्या दिशेने मात्र संघ वाटचाल करताना पाहायला मिळाला. हा चेंडू शरीर भेदक होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जी एक सिंगल घेतली जाते. आता फलंदाजे खांदे पडलेले आहेत. फलंदाजाने मात्र आता फलंदाजाला पराभव समोर दिसत असावा त्यासाठी आपण पाहतो जास्तीचे प्रयत्न केले जात नाहीत. फुल टॉस होता तिथे मैदानाच्या आतमध्ये, उंच आकाशामध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना झेल सोडला. तिथे मैदानाच्या आतमध्ये झेल निसटला जाईल. नो बॉल, बीमर चेंडूचा इशारा तिथे जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. नो बॉल +1 अशा 2 धावा आहेत. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू फ्री हिटच्या बॉल वरती केलाय मोठा प्रहार. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सुंदर, चांगले प्रयत्न तिथे केले. झेल जरूर झाला नाही परंतु चेंडू अडवलाय. धावा नक्कीच वाचवल्यात. जास्तीच्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न तिथे नक्कीच जो असणार आहे. षटकार आहे. क्षेत्ररक्षकाचं मात्र कौतुक असेल. क्षेत्ररक्षकाने तिथे नक्कीच खेळाडू वृत्ती दाखवली, स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलं. कळवलं हा षटकार आहे, माझा शरीराचा काहीसा भाग तिथे सीमारेषेला टच झालेला आहे, हा षटकार असणार आहे. खेळाडू वृत्ती तुमच्याकडे असणं नक्कीच महत्वाचं आहे. हा चेंडू मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. एका टप्प्यावरती फील्ड केलाय चेंडू, एक सिंगल येणार आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय वेगाने मात्र इथे चेंडू टाकले जातात. कमी वेळामध्ये आपण पाहतोय षटक संपवण्याचा प्रयत्न नक्कीच तिथे गोलंदाजाचा आहे. पॅटची कडा तिथे क्षेत्ररक्षक कोणताच नाही. चेंडू थेट लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे हा येतोय चौकार. शेवटचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये असेल. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. जवळपास विजयाचं पारडं जर आपण पाहिलं तर आता चुकलं गेले धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडे. विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती हा संघ जाऊन पोहोचला. फक्त विजयाच्या उंबऱ्याच्या पलीकडे आता पाऊल एक टाकणं बाकी. एक पाऊल तर संघाचं पलीकडे गेलेलं आहे. दुसरं पाऊल आता नक्कीच विजयाचं इथे झेल टिपला टाकलं आणि सामना जिंकत मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. धीरनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन टीम वेल प्लेड. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार.